अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 19 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय जयानंद कदा जय 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 पिता माझे नमन तुझ्या पदा नसो सर्वदा अनन्य भावी. हे राघवा रघुपती पावाता शीघ्रगती माझा अंतपाशी कितीने काही कळेना खऱ्या तोराशी कडोरता नाही शुभ तणंता. याचा विचार काही चित्तान करा आपुल्या ये काळी. मी दिनवाने मारिता का मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्ना एकान पावा दास गणुस. महाराज असता सेगावा तोही प्रेक काशिनाथ. जो खंडेरावाचा होय सुत अंगर देवपणाव जयाची. तो आला दर्शना समर्थांच्या वंदिले चरण. मूर्ती पाहून त्याच्या मनानंदाला अतिशय. माझ्या सन्मानी वडिलाने जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने त्याची प्रत्यक्ष मूर्ती. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाण्या चरण आलो खामगावून त्याचे सांग सार्थक झाले की. तो समर्थांनी लिला केले कुपळ केली मारली काशीनाथाच्या पाठीस बली आपल्या परम कृपेने. जा तुझा हेतू पुरला वाट पाये तारवाला. या भाषेने घोटाळाला काशीनाथ मानसी म्हणजे म्हणे कामना माझे टाई. मी नालो मागण्या काही तारवाला शिपाई वाढवातो काय गे त्याचे गुड कळेना पोचण्या छाती होईना. निमुडपणे वंदन चरणान गेला निगुण खामगावी. तो तारवाला शिपाई उभा झाला तो ताबाई. तार घेतली घाई घाई कशाची ती बघण्यास. तारेता मजकुर तुमचा केला तक्रूर म्हणून सभेचार उद्यावरण मोर्शी तालुक्या कारण ते पाहता नंदला कोपरखेडचा अर्थ कळला. त्या काशीनाथ बद्दल अल्पा संतांचे ज्ञान कैसे असो एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुडेची आगरीना त्याच्या ती आग्राने. ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती राणी. त्या शहराची आदतीने दैन्या झाली विधो. स्वातंत्र्यपी प्राण गेला खरा धनी या जग ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया. शहरात गजगोडे पालक्या पर नाही साल्या साजार. रस्त्याने पिळे मोटार नदी जोराने विधो. अस्वा महिमा काळाचा नाही दोष कोणाचा. वाडा गोपाळ बुडेचा नव्हता सीता वरडेवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यातन कोणोनिया टाकावा बुटीचा ऐसा विचार. या सीता वरडेवर महाराज ठेवावे निरंतर जाऊन द्यावे सेगावा. अक्रूर आणि कृष्णाला जे समुद्र माझी नेला तोच प्रकार येथे झाला. काय वर्णन करावे सेगाव पडले वनमणीत उगे लोक दुःखित. विनवते हरी पांढरा प्रतन महाराज येते आणा हो कोंडी कुडी मजून गेल्या प्राण. कोण पुसे तिज लागून तैसे समर्था वाचून सेगाव ही प्रेतपा. तुम्ही गावचे जमदार करायचा विचार. बुटी मोठा सावकार तेथे आमचा लाग लागे टक्कर हत्येची होण्या योगेसाची. येथे आम्हा सम कोल्याची नाही म्हणी किंमत. जम्ममाळीच लढायला मारती हाच युग डरला. जिंकावया करणाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे समर्थांशी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवाहिनीचाही विनंती. इकडे बुटीच्या घरात आज जुळते राहिले संत. जेवी असना पुरात कृष्णाई आनंदाला महाराज म्हणती बुटीशी जाऊ दे मधुसे गावासी. या आपल्या भव्य सदनासी ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी म्हणीच वाणीला समर्था जाऊ देना. अनागोदीचा राम रामान मोठे वाटे निसंशय बुटी भाविक होता जरी. अंता नव्हती गेली करी श्रीमंतीचा गरवारी त्या जडाई. वससे रोज ब्राह्मण भोजन समर्थापुढे सदा भजन. परिसे गावचे येते जनन बंदी त्या तो गरजसे जाऊन दे दर्शना. शेगावचे लोकांना बिगर परवानगी श्रीमंत शरणान जाता नये कोणाशी. शेगावचे लोक भले जरी आणाव्या गेले परिण काय उपाय चालेन गेले तसे झाले. परत इकडे भक्त पाडेलरी काही मंडळी बरोबरी घेऊन न्याला नागपुरी समर्थांशी आणावया. बसला अग्निरथात त्याच वेळी बदले संत. त्या गोपाळ बुटी प्रत येणे रे ते एका. अरे गोपाळा पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आत्तरीन मला इथून जाऊ दे. तो तेथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदाराचे विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जाण निर्धारी. तो मनगडाच्या बराबरी नीलमजला इथून हरी पाटील तेथे आला. शिपायाने अटकाव केला. परी तोंड त्याने माळीलांवर प्रवेश केला. सदनात गोपाळ बुटीची आघरी पंकत होती थोरकरी. पाटील आल्याच्या अवसरी नाले ब्राह्मण भोजना ताटे व चांदीची. अवघ्यास शिसमचे पाठ बसण्यास त्या पात्रपदार्थ आसन वाट्याजवळ चांदीच्या. नाना विद्वी पक्वाने होती भोजना कारणे. मध्यभागासन त्याने मांडले समर्थ बसण्यास. ऐसे बुटीची श्रीमंती तिने तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलते लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावतनद्वारे त्यास भेटावया. वासरा गाई पाहुण जैसी गी धावण. ते सुस्वामी गजानन पाटला हाटी धावले चाल रे सेगावासी. ते मुडीनं राणे बसी.
तू आलास नावाचे पार बरे झाले समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले अनन्य भावे चरण धरले समर्थांशी येऊन विक्षम माझा गुरुराया नका करू या समया 2 घास घेऊन याची चला मग जावे तसेच बुटी पाटलासे बोलू लागले विनेसी तुम्ही घेऊन प्रसादासी जावेच मागणे येत राती महाराज हे समजून आले आज पंक्तीत माझी राखा लाज तुम्ही पाटील येदवा काज समर्थ गेले तरी लोक उपाशी उठतील तरी आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पा भोजने होईपर्यंत महाराज राहिले तिथं शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली भोजन तर तयारी निघण्याची तयारी करी दर्शनाची बीड बारीम झाली बुटीच्या वाड्यात कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे गृहलक्ष्मीचं होते जी तिने केली विनवणी महाराजची चरणी माझा येतो मनीच्या म्हणीन बसू राहतो बसू पाहतो गुरुराया ते महाराज बोलले तुमच्या म्हणा मी जाणितले ऐसे म्हणून लाविले कुंकुतीच्या कपाळास आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल बला मती जाशील वैकुंठाला सौभाग्यस वाळे तू ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयादृढ त्या सीताबर देऊन आले रघुजीच्या घरी हा पुसला राजा रघुजी उदारमणाचा भक्त गाजी ज्याने ठेवला रामराजे आपल्या शुद्ध वर्तने त्यांची लौकिक राज्य गेले ते अश्वासत होते भले श्वास स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य करा उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार त्याचा घेऊन पाहुणचार नामटकासी गेले पुढे तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून शेगावच्या पडा जाणन हरी पाटीला समर्थ धारकल्यांचे रंगनाथ जे चोर साधू मोगलाईत होते ते भेटण्या व्रत समर्थ आले शेगावी अध्यात्माची बोलीनी सांकेतिक केली दोघांनी त्याचा भावार्थ जाणण्याला कोणी तेथे नव्हता समर्थ श्री वासुदेवानंद सरस्वती कर्म मार्गी ज्याची प्रती कृष्णात टाका ज्याची महंती माणगावी जन्मजाचा ते घेण्याचे औद्रव बाळाभाऊ सह साचार बोलते झाले गुरुवर स्वामी गणानं सिद्धयोगी अरे बाळा होते माझा बंधू येते मज लागे भेटण्या देखन त्याचा आधार करावा तो आहे कर्मठ फरारी म्हणून उद्या पंतातरी चिंता न पडू द्या निर्धारी अंगण स्वच्छ डेवारे चिंदी कुठे पडेल तरी तो कोपेल निर्धारी जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची तो कराडा ब्राह्मण सुजुर्बुद्ध ज्ञान संपन्न हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे कैसे बाळा साधले दिवशी सांगता आले पुनरासी तो एक प्रहर दिवसाची स्वामी पातले ते टाया एकमेकाशी पाहता दोघे असले तत्वता हर्षोभयतांच्या चित्तात झाला होता अनिवार एक कर्माचा सागर एक योग योगेश्वर एक मुगरा सुंदर एक तरु गुलाबाचा एक गंगा भारती एक गोदानी चिती एक साक्षात पशुपतीने शेषाई नारायण स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बसले आपल्या पलंगावर इवले चितक्या कराने वाजवित स्वामी गीतात चितकी थांबली मा दुष्ट दोघं आली ते स्वामीने विचारले नादा परत जाऊया फार बरे म्हणून गजानने तुकुले मान स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले बाळमणी गुरुराया दृश्य पाहुणिया संशय उपजला चित्ताडाया त्याची नियुक्ती करावो त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या या मार्गावरून ऐसे साथ असून तुमचा बंधू कसा तो ऐसा प्रश्न ऐकला समर्थ देती उत्तर द्याला बरवा प्रश्नमाळा केला तो आज आम्हा ते ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाची हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न दिसते पाहणारा कारण तेने घोटाळावारे द्वारी ते म्हण पानारांचे राजसा सोहळे ओळे संध्या स्नान व्रत उपोषण अनुष्ठान या कृत्याला गुण अंग म्हणावी कर्माची हे अंगे जो आचरी निरासलपणे करी तोच समजावा भोरी ब्रह्मवेत्ता कर्मठ अधिक नुन्नी ते होता कर्ममार्ग नाही हाता म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणे येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाणकरी पराकारणे दुरत्तरी एकदा जाणे ताडू नये आता भक्तिमार्गाचे एक हे लक्षण साचे भक्तिपंताने जाणाराचे मन पाहिजे शुद्धती मलिनता मना ठाई अंशी राहिला पाहिजे त्याच्या हाता येत नाही भक्तिरस्य बापारे दया प्रेमलिनता अंगी पाहिजे तत्वता श्रवणी पुढणी असतात पाहिजे त्याची विशेष मुखामाजी नामस्मरण करणे हरीस जाणून ऐशी अंगे असती जण या भक्ती मार्गाला या अंगास जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी भक्ती मार्गाची नैसरी त्याचा विधी सोपासे परितू करणे आचरण कर्मावनी कडेने जाणं जेवे गगनाचे जवळपण नेतरा लागे दिसत असे आता योग मार्ग तिसरा सांगतो मी एक करा या योग मार्गाचा पसारा दोघापेक्षा जास्त असे परी हा पसारा निश्चयशी आहे जाता त्याचे भाषी योग मार्ग साधण्याची वाचन काही लागे जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात त्या पिंडातील साहित्य येऊन योग साधावा आसने रेचक कुंभक पिंडा पिंगलेचे भेद देक धोती मुद्रा ताटकन कळलं पाहिजे मानवा कुंडली आणि शुश्रूषा त्याचे ज्ञान पाहिजे आणा आधी योग करणारा तैस्तो लादेल साधेल
या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे परिते ज्ञान प्रेमाची विनसता कामाने जे जे कृत्य प्रेमा विना ते अवघे आहे क्षण म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात काळा गोरा गुजाथोर कृपाणी सुंदर हे शरीराच्या प्रकारांत त्याची न बाधा आत्मा ते आत्मा अवघ्याचा एक येथे न पडे कदा फरक शरीर व्यवहार त्याचे कौतुक काय नसे तीच या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची ब्राह्य स्वरूपे भिन्न त्याची परिमूळ कारण एक असे मुक्काम असं गेल्यावर मार्गाचा नवर विचार जो मार्गे चालतो नर महत्व त्यांचे त्यास वाटे पत चालल्या आरंभाला परिमुक्काम असं नाही गेला अशाचा जो तो बला पंता भीमाने या तिन्ही मार्गाचे पात मुक्कामी पोचला होते संत मग तयाच्या संबंधात द्वैत नसे इथले वशिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पराशर शांडिले मुनी हे कर्ममार्गाच्या शेवटी मुक्कामासी पोचले व्यास नारद काय कुमार मारुती शबरी क्रूर उद्धव सदामा वार्त विदुर हे गेले भक्तिमार्गे श्री शंकराचार्य गुरुवर मचित्र गोरख जालंधर हे चढले जिना तोरण या योग मार्गाचा जो वशिष्ठाला झाला तोच विदुराच्या पदरी पडला तोच मचिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे तीच प्रता पुढे चालली येते शंका घ्याय मुडी कर्म मार्गाची रक्षली बुजनी श्रीपाद वल्लभे नरसिंह सरस्वती येतेवर तसे झाले साचार ठिकाण ज्याचे गाणगा भरून वाढे उदुंबर ख्यात जगी नामा सावतात ज्ञानेश्वर सेना काणू चोका मार दामाजी पंत ठाणे धारण गेले भक्ती मार्गाणी शेख मोहम्मद श्री गोद्यात आनंद स्वामी जालन्यात सूरज अंजन गावात देवनाथच्या ते योगांचे तसे जाय साप्रत कर्ममार्गी वासुदेवरथ मी धरला भक्तिपंतन आणि कबोता जणानी पळसूचे धोंडेबा सोनगिरीचा नाना बरवा जालन्याचे यशवंतरावान भक्तिपंत साध्याला खाल्ला मातो विधी देवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावचे ठाई ज्ञानदृष्टी अशरे पहा चांदूर तालुक्याचा वरखेड नामे ग्रामाचा आणकुजी नामे संत सातान गेला याच वाटेने मुरा गावचे संतरत्न गिंजिंगाची तो जाण देवी नागपूरचे चातुर्जिनन भक्तिमार्गासी चाहते या अवघ्याच्या संताचे आचरण भिन्न प्रकारचे परी अधिकारी कैवल्या चिंते बसली होणी मार्ग असो कोणताही त्याची म्हणी महत्व नाही जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करण्याचे आम्ही भावंडे सारी तो झालो भिवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फलन त्या पंथा आचरणी आता नको पुसूस काही हे न कोणा सांगे पायी निवांत बसू दे टाईन पिशेपणाच्या पासवडेने ज्याची निष्ठा बसेल काही ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्यांचेच कार्य होईल इतराशीना जरूर मला ज्याशी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला उगीच तरकडे वात्रटाला सोड ज्याचा करू नये कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा असा उपदेश ऐकला बाळा भाऊचा नेत्राला प्रेमासुरता लोटलान पूर्ण तो आवरे त्या अष्टभाव दाटले शरीर मांजो मडले वैखरीचे संपलेन कामतेने सहजची मौनित केला नमस्कार श्री गजानन साधुतर वराड प्रांताचा उद्धारण करवासी अवतरला साळूबाई नावाची एक असे कण्वशाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं तिला महाराज एके दिनी ऐशा परिबदले वाणी डाळपीठ घेऊन येऊन स्वयंपाक करी अवरात्र जे येतील ते यांना साळू घाल भोजना येणेस तू नारायण प्रियोशील निसंशय ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत जे वैजापूरची असे सत्यनवायर वाडे घोडेजीची प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला तो न थया फलत झाला तयाची या दुर्दैव खामगावच्या सांडजाची जलंबगाव परीशी त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैल बुद्धीचा वेदाग्रणी प्रेमजाची हा धर्मपीठ वाराणसी जिभागिरीच्या त्रिनाकाशी तेथे गेला दैनाशी वेदवेदांगे स्मृतीच्या प्रत्येक भागीरथीचे स्थान माधुकरीचे शिव्यन्न गुरुग्राते जावणन करी अध्ययन श्रुतीचे श्रुती विद्यार्थी नात्री अध्ययना जाती देशावरी शिकण्याऐवजी परपरेन करू लागती चैनते चैनिवाजी गुंतल्या म्हण मग कशाचे अध्ययन बिरुडा आंब्या लागून लागता नाश रसांचा आत्माराम नव्हता या परी एक संपन्न सदाचारी विद्यावगे करुणपुरी आला निज देशाते स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहरसी अजिरीतीला द्यावयासी श्री गजानन महाराजा जो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञानसहिता आत्माराम वेदवंतान कोटे कोटे चुकतसे त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज एकता त्याचे विद्याध्ययन तन्मय होती विद्वान न वय सरापा वाचून किंमत त्या हिऱ्याची शेवटी समर्थाचे पासी आत्माराम राहिला आदरेसी मधुताकेन मक्षकेसी जाण कैसे आवडेल प्रत्येक सेवे कारण यावे त्याने जलंबाहून चुकविला ना एकही दिन नसा एकनिष्ठ भक्त तो समर्थांच्या पश्चात आचवता मठात पूजा अर्चा करण्याप्रथम सद्गुरूच्या समाधीशी मोबदला न घेता भले एकनिष्ठ सेवा केली शेवटी त्याने अर्पिली निष्ठ आपली महाराजा इष्टित अल्प साचार एक जमीन एक घर येते न दृष्टी किमतीवर
सीतेने हाय भागपा भिलिनेने रामाला बोरे देऊन अंश केला. तैसाच प्रकार झाला म्हणून केले वर्णन स्वामी दत्तात्रय केदार. दुसरा नारायण वामकर निवळ दुधाचा जाता हरंतो दुधा हरे बुवा. कैसे श्रोते तिघजण स्वामीचे भक्त निवारण. ज्यांनी आपले तन्मनन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा. तेथील मारुतीपंत पटवराचा वृत्तात एका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रती माझी नामे माळी होता. तो माळी खळ्यावर तरी निजला निशी जाव तरी गाड लोप झोप लागली करी तेवसरी. तयाला उठून गेले दोन प्रहर. कुंभाराचे दावीस खरं. खळ्यात येऊन दाण्यावरण पडले असती. पांड्याच्या राखणदार झोपी गेला गर्भदासी. आनंदाला ते खाऊ लागले जोंधळाला. राशीत तोंड घालून हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त. म्हणून सदूर प्रतलीला करणे भाग आले. क्षणात जावणी मोरगावासी हाक मारली ते माझीशी. अरे जागा होई तुरेशी. राशीचे गाडे पडली ना. कैसे मोठ्याने बोलून ते माझीशी जागे करून. महाराज पावल्यात तर दाणन खळ्यामधून. ते दवा ते माझी उठून पाहता गाडवे दिसली तत्वता. म्हणे काय करू गुरु काय करू आता. मालक रागे भरले की पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले हाय मसी. विश्वासघात आदरीसी त्याला झाला त्याचा माझ्या. ते तू विश्वासला माझ्यावर मी निजता झालो निसुर. रासई निम्म्यावरण खाऊन टाकली गाढवानी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची. त्यावेळी मानाची किंमत होती लोकांस. ना तरी हल्लीचे नोकर निमकरान शिरजोर. नफा तोडाची तिळवरण काळजी त्यांना मालकांच्या. ती माझी तैसा नव्हता हळद लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या. कारणे काय असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीचे आहे तो क्षमाच करील. असे मलाशी बोलून उद्या सीता नारायण. ती माझी गावात येऊन पायधरी पंतांची. महाराज माझ्या झोपेने बुडवली तुम्हाला गुन्ही. दावीस गाडवाणी निवरास खाल्ली की ती नुकसान किती झाली ती बाजी पाहिली. खळा माझी जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार. वेळन मला तिळवर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूचे. त्या गजानन महाराजांची उद्या सकाळी जाण्याचे काय झाले ते पाहिन. असे बोलून शेगावला मारुतीपंत येत आला. दर्शनासाठी मठात गेला. 11 सुमारास महाराज होते असनावरी. जगू पाटील समोरी बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ. पाटलाच्या मारुतीने दर्शन घेता केले आशीर्वदन. तुझ्यासाठी मज त्रास झाला रात्रीशी. तुम्ही माझे भक्त होता मला राखण्याला विता. झोपाळ नोकर ठेविता आणि आपण निसता खुशाल घरी. मारुती काल रात्री आखड्यात ती माझी झोपी गेला. गाढवाचा सुळसुळाट झाला ते रास बक्षू लागले. म्हणून मी जागे केले जाऊन ते माझी सबले. रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. शिकून प्रताक्षणी मारुतीने जोडून पाणी. मस्तक ठेवून या चरणी असे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपलाच आहे साचार. लेकराचा अवघा भारण मातेची आश्री असे. आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपले आई. सत्ता त्यावरी नाही तुझ्या विण कोणाची. खडे आणि जोंधळा अवघ्याचा आहे आपला. ते माझी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येतून. लेकरासाठी त्रास पूर्ण माता सोशी. वरच्यावरी मे लेकूर आपले म्हणून आपण केले. खड्यात ते जाऊन भले मोरगावी. संरक्षण ऐशीत कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आता जाऊन करीत दूर नोकरीवरून ती माझेला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती. आणि भाषण केले नेरेतीन ते आता अवतारा. छेचे वेडा ती माझी स नको मोडी काढीस. नोकरीवरून का सिंताचे वर्म सांगतो तुला ती माझी नोकरी. माणी आखड्यात गाडवे पाहुणी दुःखी झाला असे म्हणी. ते म्या तेव्हाच जाणले रात्रीची खेतो तुला सांगया प्रत. आला होता भीत भीतन सकाळी ना तुझ्याकडे. ते तू म्हणाला त्याला मी जातो असे गावला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पायीन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीस चोज आले. संताचे करतो बोलेन कैसे आहे गाद. गाडवे खळ्यात पडलेली कोणीने त्या सांगितली. ती अंतर्ज्ञानी जाणली गजाननाचे श्रोते हो. 1816 महाराज बाळापुरासी. रस्ता गोष्ट झाली कशी ती थोडकी सांगतो. ते सुकलाल वंशलाची एक बैठक होती जाती. त्या बैठकीवर समोर महाराजांची ज्वारी बसली. आनंदात मूर्तियोगी दिगंबर वस्त्र नव्हते दिलबर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो अमरस्ता बाजारपेठेचा जात होता. त्या बंधाने जात होता अनेक पोलीस वल्लार. नाव त्या वल्लाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले. तात्काळ तो म्हणे हा नंगा धुतो बुद्धाम बसला बंधात. साधू ना बोधून सत्य त्याची उपेक्षा न करण्यावरी. ऐसे बोलून जवळी गेला. दत्तदा बोलू लागला. लाज कैसी नाही तुला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे गीताचे प्राचित्त तुला मी देतो आज येतं. ऐसे बोलून स्वामी प्रतन मारू लागला छडीने.
वळपाट पोटावरी उठ झाले निर्धारी परिणावलदार आवरीन मारतात आपला ऐसे ते दवा पाहून काय ग्रस्ताला धावून आपल्या दुकानामधून उंडेवाला नाम ज्याचे तो म्हणे हे हवालदार तू विचार काय कर उगीच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे काकी संताचा कैवारी एक आहे श्रीहरी वळ त्याच्या पाठीवर उठले का न दिसले तुला या कृत्याने तुझा अंत जवळ आला अत्यंत आजारीच मोडतो भत्य मराव या कारणे ते तू आज केले हे न काही बरे झाले अजून तरी उघडे डोळे माफी माग गुन्ह्याची हवालदारावणे माफीचे कारण मशीन मागण्याचे कावळ्याचे शापिशाचे काय डोरे मरतील आनंगात होत हलकट बसला पाहून बेजरपेट बाजारपेठ तोंडाने गोष्टी चावट चाट गायसा करिता ऐसा डोंग्याला मारणे ईश्वर जरी मारेल गुरे तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली तेच पुढे सत्य झाले हवालदाराचे पंचुत्व पावले त्या बाळापूर नगरीत वलेला आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवाड्यात हवालदाराचे अज्ञाप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारण्याने म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपोनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत नगर जिल्ह्यात संगमेर प्रवरा नदीच्या काठावर गाव ती ठुमदारण त्याचे वर्णन करविना अनंतपदी नावाचा कवी देते झाला साचा तेथील हरी जाखंडाचा ऐका तुम्ही वृत्तांता हा हरी जाखंडी माध्य दिन होता यजुर्वेदी ब्राह्मण गावगाव फिरण पोटापले भरतसे तो फिरत फिरतसे गावसी आला समर्थ दर्शनासी बसता आला गाव पायापाशी शिगडानन स्वामीच्या तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडी साकर वाटून नमस्केलेला फेडती तै हरिमणी चिंतासी आकाळ केवढात जाणारासी येऊन या पायापाशी इन्मग जाणे भाग मला काकी देव खंडतर माझे आई साचार निवळ पर्वत खडकावर नरळविग कोटोनी आनंद आज अन्न मिळाले उद्याची कोणी पाहिले ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर संग्रासी नाहीदन शेतवाडा मला जाणं मी नामळीच विद्वानन मला कन्या कोण दे हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाजना संसार सुखाची वासना झाली म्हणी बलवत्र हेतू पूर्ण करावी मुली लेकरे मला व्हावी प्रथम बायको मिळावी कुलीनाज्ञा धारक ऐसे जो इच्छी म्हणत तोच त्याच्या अंगावरत तुमते झाले सद्गुरुनाथ इच्छेजाया जाणिनी त्या हरी जाखंडाने भावच्या मागला मजकाराने म्हणून आलं तुमकडे अमृकाच्या अंगावर संसारापासून सुटावया लोकवचिती माझ्या पाया याने ते उनियान संसार सुख मागितले पाहजगाची रीत कशी अविजित संसाराशी सच्चिदानंद श्री असीन पाण्यानं कोणी तयार ऐसे आपणाशी बोलले पुन्हा जाखंडाशी पाहिले जे जे तू इच्छिलेन सांप्रतकाली म्हणत ते अवघे होईल पूर्ण पुत्र पुत्र तुझला गुणी होतील संग्रासी दळंती थोडके राहिलं जाता परत घरा सुखे करी संसारा करीत असावा परमेश्वरा नाटवेड्या विसरू नको ऐसे तयासे बोलून प्रसाद म्हणून थोडके दण दिले हरी जाखंडा कारण लग्न स्वतःचे करावया हरी जाखंड्या संगमनेरी सुखी झाला संसारी महाराजची वाणी करीत कुठून खोटी होई ऐसाच एक निमन कर गोविंद वाचा कुमार रामचंद्र नामे साचारण वर्षीच्या उद्यावरी बेंद्रे वासुदेव सर्वेहर होता त्याच्या बरोबर तो अनेक निमन करण आले मुकना नदेवरी हा मुकना नाला डोंगरात सह्याद्री पर्वतात गीतपुरी तालुक्यात बुधो नाशिक जिल्ह्याच्या वनश्री ती रमणीय ती तिचे वर्णन करू किती हरिणमालय वागडती निर्भपणे कानात फलवारे तुरवर वाकल्यात अस्ति अपार वन्य पशु फिरतेश्वर बिंबट लांडगे तेठाया असो या मुकना नालापासी जवळ एका कोऱ्यासी एका जलाच्या प्रवासीन कपिलधारा नावासे ते प्रत्येक पौर्णिस भाविकेती नानास श्लोकिक यांचा आश्वास तीर्थ म्हणून पसरलासे असो एका पौर्णसी निमनकर गेले स्नानासी योगवास थोडा यासी नेत होता विधो तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे म्हण गोसावीवर आज्ञा लागून पुस लागला तेथल्या नाही नाही माहीत नाही माहीत मात एकही सर्वत्र ते निर्मळ कर चित्तात नताश पूर्ण झाला काय करू देवा आता मला योगवास शिकविता कोण वेडेल ततुता अंती कृपा करून सांगणे तो कपिल धारेवर एक पुरुष देखील अधिकारी ज्यांनी आत गुडगावर येऊन सहज लागले उंच बाधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ त्यास घातले दंडवत निमनकराने अस्तांगीसी बराच वेळ झाला जरी ते योगीन काही बोले बरी अस्तमाचे वेळ करीन समीप येऊ लागले हो कोटी नान्न ते भर बिराड राहिले बहुदूर कपिल लालेचे धरुण निर तुम्ही गोसावी निघाले तै नमन करमणे समर्था अंत माझा किती पाता ठाऊक कसल्या युगाचा मशी काही शिपाहो तो अखेर अस्तमाणी बोलते झाले कवेल राणी हा चित्रपट घेऊन येईन जा फुले काम करी षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे तोर त्याच्या वाणीने नंतर जपापला करावा मंत्र प्रभावे थोडा होतो योगेल तुझं व्रत योग मार्गा अत्यंतकडे सर्व योगामध्ये गोगलगाय सेपगडा हिमालयन देविडा सागरीचा शेंपगडा मेरू पर्वतान जाय कधी नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून येथील दापाचा आसन नव्हती केल्यावरी जा पुढे न विचारी मला हा घे देतो प्रसाद तुला ऐसे बोलून उचललेला एक तांबडा खडा करे जो देऊन या म्हणजे गुप्त आले पुण्यराशी तेच पुढे नाशिक
काशी गंगावरी भेटले त्या पाहून निमनकर गेले धावत साचार. शिरी ठेवून पायावर प्रश्न त्यांनी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा कावापान का केला. आपल्या नावे गावाला न सांगताच गेला की महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देवर नाव माझे कतिलम्या, नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती. तू मूळचाच मुळपती नरस्य त्याचे न जाणले, म्हणून त्याचे गुड तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शे गावाला जाणणे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समेत. पुन्हा बेटी तुझं व्रत होईल माझी ते टाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त आले. भिरे भिरे पाहू लागले चौकडे निमन कर कंटाळून करी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसल्यासे पाहिले, मौनेचं करुण बंधन कतिले धुमाळा कारण. कपिलधारे पासून जे का झाले तवरी ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद आला. तो म्हणे योगी राजाला वाण कशाची सांग मज, हे अवघ्या सामर्थ्याची खाण निशेष आयसाची. सार्वभौमताची त्याच्या पुढन किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवण पाठासी, करणे पूजारसे सद्भावे निरंतर. योगावासही समोरी त्या कडाच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगावास येईल. तेच पुढे झाले सत्य योगावास दोळावत. आला निमन करा व्रत श्री डाणन कृपेने, एकसे गावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परेसी. त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एक दानव सहसा केला, जरी देशील संततीला आम्ही दीर्घायुष्यी गुरुराया. तरी एक मुलगा त्यातून तुझ करी अर्पण. मनोरथ त्याचे पूर्णन केले गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली आठवण. तुकारामावली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण. औषोपचार केले जाणन परी न गुणाला. काही नाडी बंद होऊ लागली, नेत्राची ती दृष्टी शिजली. धुधुबी मात्र उरली नव्हती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण. नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचन होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडणे पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे बर आणून सोडला मठावर न सापला फेडावया. तो नारायण जोनी आहे त्या ठिकाणी. बोलिलेला नवस कोणी महारांचे चुकणे हेच सांगण्या लोकाप्रत. नारायणाही जिवंत शेगावी त्या मठात संत चरित्रणा कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटाव्या. जो सर्व संतांचा देविषय साचा, जो कल्पतरू भक्ताचा कमल लाभ सर्वेश्वर. जो जगदाधार जगतपती विदयाचे गुणगाती. जो संतांच्या असे चित्ती रुक्मिणीपती दयादन. पंढरी साले गजानन चंद्रभागेचे केले स्नान. गेले गाय दर्शन पांडुरंगाचे रावळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचित्ता अदया समर्था. हे भक्तवर्षा रुक्मिणी कांताने कमाजी विनमनी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नरन त्याचे मनोरथ पूर्ण केली. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणीसे वाहिले. पुंडलिक वरदा विठ्ठले जायाज्ञ असावी. देवाभी भाद्रपद मासी जावा इच्छितो कुंडासी. अक्षयचे रेवासी तुझ्या चरणा सानिध्य. ऐसी करुण विनवनी समर्थांनी जोडले पाणी. अश्रू आले लोचनी विरारीचा राविना. हरी पाटील जोडून आता कुसू लागला पुण्यवंता. अश्रू कावो सदुरुण आता आणि लोचनी वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो हाही दयाळा, म्हणून आपण खेद झाला ते सांगा लवलाई. महाराज म्हणाले त्यावर हरिपाटलाचा धरून कर. सांगितले तरी नट करणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोलवारी तून पडावे त्या भितरी. इतकेच सांगतो श्रवण करीन संगत माझी थोडेसे. चाला आता शेगावला तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाडेल ओशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावन देखील शेगाव माझी भले. चित्तने व्याप्त झाले मानत्र हरी पाटलांची. तू म्हणणे मंडळीस महाराज बदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मास गेला खिंडता आली तोंडला. पुढे भाद्रपद मास आला काय झाली ते का. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी, आता गणपती ओळवण्यास यावे तुम्ही मठात. कथा गणेशपुरात ऐसा परी आहे ग्रंथित. चतुर्थीच्या निमित्तन पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन ओढवावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देवाला तुम्ही ओढवा. आनंदे दुःख न करावे कंजित आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सामान्याप्रती सत्यम तुमचा विसरणं पड नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीता शास्त्रात रे भगवान बदला अर्जुना. जे जे ब्रह्मव्यक्ती झाले त्यांनी असेच केले. शरीर वस्त्राशी बदलले काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंद माझी काढीला खास. बाळाभाऊच्या धरले करासन आसनी आपल्या बसविली. मी गेलो असे मानू नका भक्तीतंतर करू नका.
कदा मज लागे विसरू नका मी आहे तत ऐसे भाषण योगे रोदिला असे प्राण दिला मस्तके ठेवनंता महात्मा पुरुषाने शेकटराशे 32 साधारण नामे सत्वर सास भाद्रपद शुद्ध पंचमी सन गुरुवारी प्रहर दिवसाला प्राण रोदिता शब्द केला जय जय गजानन सेवला सचिदानंद लीन झाला से गावा माधारी देहाचे ते चलन वलन पार गेले मावडून स्वामी समाधिस्थ बावण लोक हळूहळू लागले पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ ऐसे कथा मातन हृदय पिटती नारी नर गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी गेला गेला कैवारी नाज दिन जणांचा गेला मुचा विसावा गेला मुचा सोकिडेवा विजाला ज्ञान दिवा कालरूपी वारणे अहोगजानन स्वामी समर्था आता आम्हा सकून त्राता कारे इतक्यात पुण्यवंतान गेला सामा सोडन मार्तंड पाटील हरी पाटील विष्णू सावंगटलाल ताराचंद प्रेमरंग स्वामीचा जोसे श्रीपतराव कुलकर्णी मठामाजी जमले आणि विचार केला अवज्ञानी अशा रीती श्रोत्यो आज आहे पंचमीचा दिवस समाने द्या स्वामीस आळोपाळीच्या लोकास द्याओ दर्शना आता पुढे मूर्ती लोकनारायण चिती हस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाडपा ज्याच्या नसबीन असलं त्यांना दर्शन घडेलं नका करू आता विळंजा सुधाडा चोईकडे गोविंद शास्त्री डोनगावचे एक विद्वान होते ते बोलले आपल्या वाचे सर्व लोकांस रीती त्यांच्या आवडत्या भक्तासे ते दर्शन देतील इच्छेसी तोपर्यंत प्राणासे मस्तकी धारण करतील त्यांची प्रतिजी पाहूया नको कोठे लांब दाया पालोनी ठेवण्यामध्ये दवा मस्तकी स्वामीच्या जोडी ठेविता शिरावरी ते पगडू लागली निर्धारी जो तो त्याचे कौतुक करेन मलय योग शास्त्राशी तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता एक दिवसाची काय गताने राहतील वर्षभर निसंशय शास्त्रीत परी करण्यानुचित आवडत्या अवघ्या आलिया भक्त समाधी द्या स्वामीला ते अवघ्या समानवले स्वामी पुढे आदरे बली भजन त्यांनी मांडिले 1000 टाळ जमला हो दुरुदुरूच्या भक्ताप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मातन कळवित झाले विधो तया ऋषी पंचमीला अपार पेळा मेळा मिळाला लोकांचा तो शेगाला घ्या दर्शन स्वामीची व्रत केला तयार दिंड्या आल्या अपार सडे घातले रस्त्यावर रंगोमयाचे बायांनी रंगविला नाना परी काढू लागला चतुरणारी दीप उत्सव झाला वारीन त्याशी गाव ग्रामाला मूर्ती ठेवली रथात मिरवणूक निघाली आनंदात रात्रभरी शिगात तो ना थाट वर्णवे वाद्याचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार हो लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज बर्फी पेड्यास नायमिती लोक वाटती खिरापती कित्येकाणी रथावरती रूप बसे उधळली ऐशी मिरवणूक सात्रभर गावी निघून खिर उदयास येता दिनकर परत आली मठात समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी रुद्राभिषेक केला वरी अखेरच्या देहाला पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर भक्ताने केला नाम गजरंगजाननाचे नावाचा जय जय अवलिया गजानना हे नरदेधारी नारायणा अविनाश रूपानंद गणात परात्परा जगतपती ऐशा भजना भितरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजिरीं शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाणं जे स्वामी गजानन समुखे बोलणी मीठ अगरजा आंबीर यांनी ती भरली गार शिळा लावून केले द्वार भक्त बंद भक्तांनी शेवटी 10 दिवस पर्यंत समाराधना झाली तेत घेऊन गेले असंख्यात लोक स्वामीच्या प्रसादा खरोखरीच संताचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजाचा पाड नाही त्याच्या पुढे स्वस्ती श्रीदास गुण विरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ भाविका दावो सत्वत भक्ती हरीची करावया शुभम भवतु श्रीहरा पूर्णमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 अध्याय समाप्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।